तर मित्रांनो, आज आपण चिखली भाटामध्ये आलेलो आहेत आणि चिखली भाटामध्ये आज स्पर्धेचं कसं नियोजन आहे ते निलेश पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आज शर्यतीचे कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे ते खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा या हंगामाची सुरुवात चिखली भाटातून होते। या मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये अध्यक्ष माझ्या बाजूला बसलेले आहेत मान्य श्री मधुकर तुकाराम पाटील। खरं तर बाळ्यादादा म्हणून या नावाने खूप फेमस आहेत। अनेक वर्ष बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी फायनल सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे। ही ओळख मी एवढ्यासाठी दिली की या मंडळाचे अध्यक्ष आणि नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहतोय इथे सुंदर सुरेख असं सुसज्ज असं मैदान बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर लकी कुपन म्हणजे एक वेगळी सिस्टम ठेवलेली आहे। येणारे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांच्या मार्फत कुपन फाडलं जात आहे आणि सुंदर बैलजोडी अगदी लाखभर रुपयाची बैलजोडी आहे ती प्रथम क्रमांकासाठी ठेवली आणि द्वितीय क्रमांकाला एक बोकड ठेवलाय। म्हणजे एका नंबरवर आपण थांबलो नाही तर आणखी एक बक्षीस ठेवलेलं आहे बोकड म्हणून। त्याच्यामध्ये 2 नंबर काढले, 2 नंबर दिले जातील म्हणजे 2 चिठ्ठ्या आपण उचलणार। ओके, एक पहिल्या जी नंबरला पहिली चिठ्ठी बैलगाडी उचलतोय त्या पहिल्या चिठ्ठीला बैलजोडी दिली जाईल। तर मित्रांनो, आता संतोष पाटील इथं कुपन करण्याचं काम करत आहेत आणि कुपनवर तुम्ही बघू शकता एकूण 10 कुपन काढणार आहेत। तर त्यांचं आता बघू लक किती साथ देतोय। लागणार बेस्ट ऑफ लक आहे तुम्हाला। आणि बघू शकता इथे तुम्ही लकी ड्रॉ काढता, तिथे नाव टाकून त्यांचा फोन नंबर घेतला जातोय आणि हा बघा, हा इथे लकी ड्रॉचा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे लकी ड्रॉची कुपन टाकण्यात येतात आणि मग शेवटला यातून लकी ड्रॉ काढणार आहेत। आणि 1 नंबरला आहे ही सुंदरशी बैलजोडी तुम्ही बघू शकता पुढे आणि 2 नंबरला तो एक बोकड आहे। तर आता बक्षिसाचा मानकरी कोण होणार आहे ते आपल्याला शेवटलाच बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा। आपला प्रफुल्ल आता लग आजवणार आहे, तर बघूया आता प्रफुल्लला बैलगाडीचा मानकरी होते काय बघूया। तर समोर बघू शकता बैलजोड आणि बोकड। लकी ड्रॉ भव्य सोडत प्रेक्षकांसाठी पण आहे। प्रथम क्रमांक बैलजोडी, दुसरा क्रमांक बोकड। तर मित्रांनो बघू शकता बैलजोड पण एक नंबर आहे, सुंदर अशी बैलजोडी आहे आणि बोकड सुद्धा बघू शकता। बोकड किती किलोचा असेल अंदाजे? 60 किलोचा आहे जिवंत वजन। हो ना। तर मित्रांनो मस्त सुंदर असा बोकड आहे। जो बक्षीस पात्र होईल तो आज संध्याकाळी डायरेक्ट मेजवानी करेल आहे, पण आज आहे संकष्टी त्याच्यामुळे आज त्याचा आज कत्तल होणार नाही। तर बघूया कधी आता नियोजन होते ते बघूया। आता मित्रांनो बघू शकता सुंदर असा बोकड आहे आणि आता इथं प्रफुल्ल आपला प्रफुल्ल तिकीट काढतोय। बघूया आता प्रफुल्लचा काय वाटतंय प्रफुल्ल, बघूया आता तुझा लक काय आहे ते बघू आपण नंतर। आगामी जिल्हा क्विजची ही भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं उद्घाटन आपण पाहतोय। समोरची गर्दी जरा मित्रांनो प्रफुल्लने आता तिकीट काढलेलं आहे आणि हा बघा नंबर बघू शकता। बेस्ट ऑफ लक प्रफुल्ल। आणि प्रफुल्लची चिठ्ठी आता जात आहे पेटीमध्ये। उपसरपंच कुसुमले ग्रामपंचायत अर्थात त्यांच्या शुभहस्ते आपण हे उद्घाटन सोहळा हा पार पडतोय। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मै देव सर्व। लकी ड्रॉ, आपण लकी ड्रॉ कडे थोडेसे बोलतोय। खऱ्या अर्थानं व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी जोडी आहे आणि त्याचबरोबर दुसरं कुपन हे बोकडासाठी असणार आहे। तर मित्रांनो अबोल तुम्ही कितीही जरी चिठ्ठ्या हलवल्या असाल तरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर हलवा, कारण काय माहित आहे लकी ड्रॉ अशा पद्धतीने झाला पाहिजे कोणाच्या मनात शंका नाही आली पाहिजे, बरोबर ना? टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार। पाहूया लकी कुपनचा मानकरी कोण ठरणार आहे। काय नाव आहे? सिद्धेश मात्रे कोलगाव, आपण 4th क्रमांकाचे मानकरी आहेत। हलवा चिठ्ठ्या सर्वांच्या समोर आणि या छोट्या मुलीला आपण काढण्याची संधी देतोय। खरं तर आमदार साहेबांनी काढावी अशी आमची अपेक्षा होती, परंतु आमदार साहेब सांगतात की एक छोटी मुलगी आहे, एकच उचलायची आहे बेबी। चला एक चिठ्ठी उचललेली आहे, पाहूया बैलजोडीचा मानकरी कोण ठरतोय। शेट काय नंबर आहे? अर्जुन राऊत बांधल। सुभाष अर्जुन राऊत बांधल। कोण कोणाची लागली चिठ्ठी? अण्णा म्हणजे कोणत्या? अण्णा तरी समोर आणा। भजनाचे बुवा काय? सुभाष अर्जुन राऊत बांधल। एक मिनिट ऐकून घेतोय थांबा। अण्णा
कुठे आहेत अण्णा या पुढे अजून एक काढायचे आहे. अण्णांचा सन्मान करून घ्या. अण्णा सेम चिठ्ठी आम्हाला दाखवा. अमोल एक काम करा ना, हा छोटा मुलगा कोणता तरी बाहेरचा आहे त्याला काढायला द्या. कोकणासाठी बाहेरून आले. हे बाबू एक मिनिट तुझं नाव सांग. काहीतरी वेगळं पण पाहिजे. 3 विराचा मुलगा आहे, छोटा मुलगा त्याला घेतोय. हा छोटा मुलगा आपण पाहतो याचं नाव आहे भरत. का बाय भरत एक चिठ्ठी काढायची आहे. एकदम वरती हात वर खाली वगैरे काढ. आज संकष्टी आहे देसाहेबांकडे. आता उतरलाच तरी चालेल. काय नाव आहे? नैतिक रजनीकांत. कोण आहे रजनीकांत? नीट नीट वर शाबाज. दे इकडे शेट मी वाचतो. नैतिक रजनीकांत पाटील असं नाव आहे. वाचताना त्याने थोडंसं चुकीचं वाटलं, माफ करा. नैतिक रजनीकांत पाटील आणि शहाबादचा आहे. त्यांनी एक चिठ्ठी आणा आणि अण्णांनी एक चिठ्ठी आणा. तुम्ही दोघे मानकरी ठरलेले आहेत. विजयी हा लकी ड्रॉ झालेला आहे, तर तुमचं अभिनंदन. तर मित्रांनो, चिखली भाटामध्ये आज बैलगाडी शर्यतीचा नियोजन होता आणि त्या लकी ड्रॉ कुपन काढले होते. तर लकी कुपनचे मानकरी झालेले आहेत. मालकाचं नाव सांग भाई. बैलजोडीचा बापू राऊत. तर तुझे वडील तुझ्या पप्पाने हा लकी ड्रॉचा कुपन काढलेला आणि तुम्हाला वाटलेलं की आज बैलजोडी आपल्याला लागले असं वाटलं होतं? 100% लागेल वाटलेली. हो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी बैलजोडी आहे. तर ह्या पुढे बैलजोडी हाकलणार काय? हाकलणार 100% हाकलणार मित्रांनो. बैल एकदम एक नंबर बैलजोडी आहे आणि त्यांचा मित्र परिवार बघू शकता तुम्ही. तर अभिनंदन आहे तुम्हाला बैलजोडी लागल्याबद्दल. आणि यापुढे ही बैलजोडी घेऊन बक्षीस गुलालाचे मानकरी होते. ह्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. मित्र परिवार बघू शकता एकदा पुन्हा.